हॅलो डिअर स्टुडंट्स, आजचा हिंदी संपूर्ण जो पेपर आहे तुमचा 80 मार्कांचा 3 तासांचा जो होता त्याचा आपण पहिल्यांदा डिस्कशन घेत आहोत. पहिला प्रश्न विभाग 1 मधला पठित गद्यांशावरचा. तर ह्याच्यातला जो पहिला प्रश्न आहे की मरीज का आराम हराम तब हो जाता है जब, त्याचं उत्तर इथं आहे बघा. की मग आता ह्यात तुम्ही थोडंसं मॉडिफाय करून लिहिणार की मिलने जुलने वाले कई बार इतने अधिक आते हैं और बहुत परेशान करते हैं, असं तुम्ही तिथं लिहाल. हे पहिल्याचं उत्तर झालं. जब मिलने वालों का ख्याल लेखक को आता है तब, हे इथं आहे बघा. लगा मेरी दूसरी टांग भी टूट गई असं आहे ना, तर तुम्ही इथं काय लिहिणार की तब लेखक को ऐसा लगता है कि उसकी दूसरी टांग भी टूट गई, असं सांगायचं. त्यानंतर उत्तर लिखिए. हमदर्दी जताने वालों की फिक्र करने वाला लेखक, लेखक को परेशान करने वाले लोग, मरीज को मिलने के संबंध में यहाँ समय का बंधन पाला जाता है, जनरल वार्ड, मरीज को इसके कारण नींद नहीं आती, दर्द. त्यानंतर गद्यांश में आई हुई समानार्थी एक शब्द की जोडी इथं तुम्हाला शोधायची आहे. तर इथं त्याचे आहे बघा तकलीफ आणि परेशान. उर्दू शब्द खयाल आणि हमदर्दी. त्यानंतर आराम हराम है, याच्यावरचं तुम्ही तुमच्या याच्यामध्ये इलॅबरेट केलेलं असेलच, ते इथं मी काही दिलेलं नाही आहे कारण इथं तुमचं प्रत्येकाची उत्तरं वेगवेगळी असू शकतात. त्यानंतर इथं आहे पठित गद्यांशावरचा दुसरा प्रश्न. उत्तर लिखिए. समाज में अपनी आजीविका बहुत से लोग इससे चलाते हैं, तर शरीर श्रम. त्यानंतर अपनी आजीविका थोड़े लोग बौद्धिक श्रम से चलाते हैं. आराम में रहने वाले लोगों के पास संपत्ति अधिक है, अनेक लोगों में इसकी आदत नहीं है, श्रम की. हाँ, तर हे पूर्ण वाक्यामध्ये तुम्ही जरी लिहिलं तरी चालेल की अनेक लोगों में श्रम की आदत नहीं है, अशा पद्धतीने लिहिलं तरी चालेल. हाँ, त्यानंतर कृती पूर्ण कीजिए. गद्यांश में उल्लेखित यज्ञ, संपत्ति दान यज्ञ आणि भूदान यज्ञ. त्यानंतर धनिकों के दान से होने वाले सामाजिक कार्य, अस्पताल आणि विद्यालय. त्यानंतर इथं आता थोडंसं हे वेगळं दिलेलं आहे. याच्यामध्ये ते जे होतं उत्तर ते थोडंसं वेगळं होतं, चुकलेलं. तर मानव श्रम हा उपसर्गयुक्त शब्द होऊ शकतो आणि श्रमजीवी, श्रमपरिहार यासारखे शब्द प्रत्यययुक्त शब्दामध्ये येतात. त्यानंतर हे क्लिअर करते. गद्यांश में प्रयुक्त शब्दयुग्म बडे बडे, आणि त्याचा वाक्यात अर्थपूर्ण वाक्यात उपयोग करायचा आहे की तुम्ही काही पण करू शकता. बडे बडे ते नाही का DDL मधलं बडे बडे देशों में छोटी छोटी बातें, ते काही तुम्ही तिथे तुमचे आन्सर्स लिहू शकता. त्यानंतर करोगे दान पाओगे समाधान, याच्यावरती आपले विचार परत लिहायचे आहेत की दान करणं हे कसं सर्वश्रेष्ठ आहे वगैरे. गद्यांशावरचे परत इथं उत्तर आहेत. ढाका कॉलेज से परीक्षा में द्वितीय स्थान पर आने वाले, इथं आहे बघा. मेघनाथ साहा द्वितीय स्थान पर आणि तृतीय स्थान पर निखिल रंजन आहेत बघा. त्यानंतर गद्यांश में उल्लेखित दल काय आहेत, इथं आहेत बघा. सबूज पत्र दल आहे आणि प्रथमा चौधरी हे दल के सदस्य आहे. त्यानंतर ज्ञान देने से ज्ञान बढ़ता है, ह्याच्यावरती पण परत तुमचे विचार मी इथे लिहिलेले नाही आहेत, जे वेगळे आहेत, जे महत्वाचे, जे पर्सनल रिस्पॉन्स वाले जे नाहीत, तसेच आपण इथे इन्क्लूड केलेले आहेत. त्यानंतर सूचनाओं के अनुसार कृती. आता इथं काय करायचं आहे, हा थोडासा अवघड होता बघा, खूप वेळ लागला शोधायला सुद्धा याचं खरं तर उत्तर. याच्यामध्ये बघा उत्तर लिखिए. वचन में सत्य, संचय में दान, भुजा में शक्ती आणि प्रतिज्ञा में टेव. त्यानंतर गद्यांश से विलोम शब्द संपन्न आणि विपन्न, हे विलोम शब्द लिहिलेत का बघा. त्यानंतर वचन पहचान कर, भारत एक वचन, भुजाए बहुवचन. अंतिम 4 पंक्तियों का सरल अर्थ, म्हणजे हे जे शेवटचे 4 शब्द आहेत ह्याचे सरल अर्थ तुम्हाला लिहायचे होते. सूचनाओं के अनुसार कृति. उपर्युक्त पद्यांश में शिशिर ऋतू का वर्णन किया है, सत्य आहे. सत्य की असत्य आहे ते सांगायचं, तर हे सत्य आहे, दुसरं असत्य, तिसरं सत्य आहे आणि चौथं जे आहे ते पुन्हा सत्य आहे. त्यानंतर प्रयुक्त शब्द दुष्ट, खल, विद्वान, सज्जन. त्यानंतर लिंग, बुंद स्त्रीलिंग आहे, गिरी पुल्लिंग आहे. त्यानंतर परत सरल अर्थ आहे. पुढचा जो प्रश्न आहे, संजाल पूर्ण कीजिए. लेखक के मन को सुकून देने वाले प्राकृतिक घटक कौन से हैं. तर इथे दिलेले आहेत बघा. प्राकृतिक सौंदर्य, पर्वतीय स्थल का प्राकृतिक सौंदर्य, हरे भरे पहाड़. त्यानंतर दीर्घता सिद्ध करते हुए वृक्ष, पहाड़ों की नीरवता वगैरे, हे इथं त्याचे प्राकृतिक घटक तुम्ही लिहायचे आहेत. त्यानंतर
पुढचा जो प्रश्न आहे, उचित जोडिया, खिलखिलाता फूल प्रेरणा, भीतरी कुंठा, खारा जल आणि पावन मन. त्याच्यानंतर हे बघा ग्रामरचे प्रश्न. याच्यात अधोरेखांकित शब्द का शब्दभेद पहचान कर लिखिए. तुम हा व्यक्तिवाचक संज्ञा आहे. त्यानंतर अवयवीचे किती, एक अव्यय का अर्थपूर्ण, हे तर सोपं आहे, धीरे धीरे लेकिन. त्यानंतर महाआत्मा, महात्मा आणि स्वरसंधी आहे. दुस्साहस विसर्ग संधी आहे. त्यानंतर हम आगे बढ़ गए, याच्यामध्ये गए हा सहाय्यक क्रिया आहे आणि दिया दुसऱ्या वाक्यातली दिया हे सहाय्यक क्रिया आहे. मूल क्रिया जाना आणि दुसऱ्यामधली देना. त्यानंतर प्रथम तथा द्वितीय प्रेरणार्थक रूप इथं लिहायचं आहे. चलना, चलाना, चलवाना, मिलना, मिलाना, मिलवाना. त्यानंतर मुहावरे का अर्थ लिखकर वाक्य में प्रयोग आहे. मी इथं नुसता अर्थ देती आहे, वाक्य में प्रयोग तुम्ही तुमचा करू शकता. टांग अडाना, बाधा डालना, गला फाडना, जोर से बोलना किंवा चिल्लाना असं पण तुम्ही लिहू शकता. त्यानंतर मुहावरे में से उचित मुहावरे का चयन करके वाक्य फिर से लिखिए. आता इथे काप उठना आणि हात फेरना ह्यापैकी नक्की इथं काय येतं, तर रोते हुए बच्चों को गोद में उठाकर माँ हाथ फेरने लगी, स्नेह करने लगी म्हणजेच हाथ फेरने लगी. निम्नलिखित वाक्यों में प्रयुक्त कारकों में से कोई एक कारक पहचान कर उसका भेद लिखिए. मकान पर मकान लदे गए, मकान पर अधिकरण कारक हे आहे बघा. रामस्वरूप इशारे के लिए खासते हैं, इशारे के लिए म्हणजे के लिए सप्रदान कारक आहे. त्यानंतर यथास्थान उचित विरामचिन्ह का प्रयोग, तर इथं थोडस वेगळं आहे बघा. यामध्ये हा, त्यानंतर इथे इन्व्हर्टेड कॉमामध्ये मेरे पास बहुत पत्र आते हैं असं पण तुम्ही लिहू शकता आणि मग पुढे दंडा किंवा याच्यामध्ये काय म्हणतो त्याला आपण उद्गारवाचक असं पण तुम्ही लिहू शकता. हा मेरे पास बहुत पत्र आते हैं आणि दंड. निम्नलिखित वाक्यों में से कई दो वाक्यों का सूचना अनुसार काल परिवर्तन. सामान्य भविष्य काल मध्ये त्याला हे करायचं आहे. मानू को ससुराल पहुंचाने मैं ही जाऊंगा, जाता हूंच जाऊंगा. त्यानंतर दोनों ही देर तक फूट फूट कर रोते रहे, हा अपूर्ण भूतकाळामध्ये कन्वर्ट करायचा. दोनों ही देर तक फूट फूट कर रो रहे थे, भूतकाळाचा आहे. त्यानंतर वे पुस्तक शांती से पढ़ते हैं, पूर्ण वर्तमान काळामध्ये वे पुस्तक शांती से पढ़ इथं पाहिजे, पढ़ लिहिलंय त्यानं ते चुकून, ते फक्त करेक्शन करून घ्या. पढ़ रहे हैं. तर हे थोडस चुकलं होतं त्याचं. इथे तुम्ही वे पुस्तक शांती से पढ़ चुके हैं, पूर्ण वर्तमान काळ आहे ना, सो त्याचं उत्तर ह्या पद्धतीने येईल बघा. त्याच्यानंतर मोटे तौर पर दो वर्ग किए जा सकते हैं, तर हे सरल वाक्य आहे. एक वाक्य का अर्थ के आधार पर दी गई सूचना अनुसार परिवर्तन कीजिए. परिचय के बिना किसी को दाखिल करना नहीं चाहिए, याचं निषेधार्थक वाक्य बनवायचं आहे. नहीं चाहिए असं, करना चाहिए ते करना नहीं चाहिए. क्या थोडी बातें हुई, प्रश्नार्थक वाक्य आहे, थोडी बातें हुईचं आहे तर त्याचं प्रश्नार्थक थोडी बातें हुई क्या असं पण होऊ शकतं, किंवा क्या थोडी बातें हुई, दोनही पद्धतीने जर तुम्ही लिहिला असेल तर ते बरोबर आहे. पुढचा दो वाक्यों के शुद्ध करके, आता ह्याच्यामध्ये बघा घर में तख्त के रखे जाने की आवाज आती है असं, म्हणजे जाने का आवाज आता है असं होतं, तर इथे जाने की आवाज आती है म्हणजे कुठं कुठं तुमचं करेक्शन झालं बघा, या दोन ठिकाणी. इथे का होतं तिथे की झालं, आता ही तिथे आती झालं. करामत अली के आंखोचा वरचा टिंब जो आहे तो काढला इथे, आणि आसू उतर आईच्या ऐवजी आहे. ठीक उसी समय रूपा की आंखें खुली असं. पुढे पुढचा जो प्रश्न आहे तो रायटिंग स्किलचा आहे, तर तो काय मी घेत नाही इथे, बिकॉज त्याचा प्रत्येकाचा फॉर्मॅट तुम्हाला माहितीच आहे. सो हा महत्वाचे जे वेगळे जिथं तुमचे कन्फ्युजन वाले डाऊट वाले प्रश्न होते ते आज आपण इथं क्लिअर केले. पुढचा जो तुमचा पेपर आहे संस्कृतवाला, आणि ज्यांचं संस्कृत नाही त्यांचा मॅथ्सचा पेपर आहे, सो त्या दोनही पेपरसाठी तुम्हाला ऑल द बेस्ट. थँक्यू.